गुड मॉर्निंग पब्लिक. तर चला माहेरी आज शेवटची सकाळ झालेली आहे. 7:30 वाजलेले आहेत. अर्धं सामान मी शनिवारी रात्री भरलं होतं आणि रविवारचा दिवस उजडलेला आहे. का आता भावाला सुट्टी असते आणि वडिलांचं म्हणणं होतं की रविवारीच आपण शिफ्टिंग करूया. बाबा बसले होते खेळे खुळे काय काय आहे ते गोळा करत का, तर ते सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट ते जमा करत असतात. ते कुठलीही गोष्ट सोडत नाही. अक्षरशः खूप 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 त्याने इन्स्ट्रुमेंट्स जमा करून ठेवलेले आहेत. पकडी, खेळे, अजून काय नट बोल्ट हे ते, का तर ते नेहमी गरजेला उपयोगी असतात. आणि हा आमच्या घराच्या मागचा परिसर होता आणि खूप छान आहे. कुठल्याच घराला असा परिसर नाही, तो आमच्या आहे. आणि जियान चिमू झोपलं तर म्हणलं अगं लवकर उठा, अजून खूप काम आहे आपल्याला, पटकन दुपारी 12-2 पर्यंत निघायचं आहे. मामाची पण झोप काय उरकत नव्हती, कारण तो सुद्धा रात्री उशीरपर्यंत काही काही गोष्टी पॅकिंग करत होत्या. तुम्हाला सांगते अक्षरशः ह्या घरात आम्हाला 35 वर्ष झाली. 35 वर्षानंतर हे घर सोडावं लागतं. हे आमचं स्वतःचं हक्काचं घर, म्हणजे माझं पूर्ण बालपण इथेच गेलेलं आहे. माझ्या वडिलांनी म्हणजे त्यांचं लग्न झाल्यानंतर 5 वर्ष पैसे जमा करून थोडे का होईना 9,000त वसईला वालीवमध्ये ती जागा विकत घेतली होती. त्यातला थोडासा पार्ट विकला. त्यातल्या काही पैशातून विरारला म्हाडामध्ये फ्लॅट घेतला आणि आज 35 वर्षानंतर का होईना थोडासा बदल हवा म्हणून म्हाडामध्ये फ्लॅट घेतल्यानंतर तिथे राहायला गेलो. तब्बल 1 वर्ष झाला तो फ्लॅट घेऊन, पण आईचा काय तिथे पाय हले ना, बाबांचा पण काय तिथून पाय हले ना. पण भावाला शिफ्टिंग हवा होतं, भावाला थोडासा चेंजेस हवा होता. का तर तिकडचं वातावरण थोडं खराबच होतं वालीव साईडचं. त्यामुळे म्हटलं चला काहीतरी असावं. आणि तो रूम भाड्याने दिलेला आहे. तिथून पाय निघतच नव्हता खरं तुम्हाला सांगेन. तिथे इकडून सासरीहून जेव्हा माहेरी मी जाते तेव्हा खरंच खूप भारी फिलिंग येतं. एकदम शांत वाटतं. कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नसतं. पण काय करणार आता, शेवटी कधी कधी म्हणतात ना चेंजेस खरंच हवेत. तिथे गेल्यानंतर सुद्धा तिथे सगळं आता सामान उतरवलं आहे. तिकडचं सगळं आवरावर करायचं चालू आहे. बाबांना म्हटलं पटकन लोखंडी मांडणी आणा, कारण त्यांना ते बाहेर म्हणजे किचनला जे बॉक्स वगैरे फर्निचर वगैरे असं ते बनवायचं नव्हतं, कारण त्याला खूप खर्च जाणार होता. तर मग आम्ही ठरवलं की ठीक एक मांडणी आणूया, कारण कुठल्याही फ्लॅटला कडप्पाची मांडणी नसते, ऑलरेडी रेडी नसते, फक्त काय किचन रेडी असतं. मग म्हटलं एक लोखंडी आणूया, बस झालं सध्या तरी काय, कारण हे सुद्धा काय असे एवढे मोठे श्रीमंत नाही आहेत. पण खूप शून्यातून उभं राहण्याचा माझे बाबा प्रयत्न करत असतात आणि नेहमी आम्हालाही शिकवत असतात. तर हे सगळं म्हणजे आता हा बेडरूम आहे. बेडरूमसाठी ना अगोदरच म्हणजे काही काही गोष्टी आणून ठेवल्या होत्या, जसं कपाट, सोफा, टेबल, बाबांचा सगळ्यात आवडता डायनिंग टेबल, हे सगळं बाबांनी अगोदरच आणून ठेवलं होतं. 4 महिने झाले. तिथे गणेश पूजा वगैरे पण करून झालेली होती. तर म्हटलं चला आता काय करणार, पाडव्याच्या दिवशी पूजा करूया आणि जाऊया पटपट. आता हे भांडणं करून करून मी सुद्धा मांडणी आणायला लावलेली आहे. संध्याकाळी 8 वाजता जाऊन आम्ही ही मांडणी आणली. ठीक आहे, आता सगळं शिफ्टिंग वगैरे झालंय, केलंय. सगळं आवरावर सुद्धा रात्री 2 वाजेपर्यंत करून दिली, झोपली आणि सकाळी निघाली परत माझ्या मार्गाला, ठाण्याला. आता ट्रेन मार्गे आज निघालो होतो. चला फायनली बसायला काय जागा मिळाली नाही, उभीच होते मी. जेंट्स डबा पकडला का तर भाऊ सोबत होता, आणि लेडीजला बसायचं म्हणलं तर पोरी काय ऐकणं, म्हणे मामासोबतच बसायचं आहे. पण मामा कुठे कोपऱ्यात उभा राहिला आणि आम्ही आपल्या एका साईडला कोपऱ्यात उभे राहिलो. नंतर पकडला मेट्रोचा प्रवास. मेट्रोचा प्रवास हा आज खूप म्हणजे पहिल्यांदा करते मी. चिमू घाबरले होते की मामा आम्हाला सोडून गेला का, म्हटलं नाही ग, आपण लेडीज डब्यामध्ये आहोत. मेट्रोला खूप छान सेफ्टी होती, ते बघून जरा अचंबितच वाटलं, भारी वाटलं. आणि तिकडचे स्टेशन्स काय मला बिलकुल माहिती नाही, काय त्या सल्फा आणि काय काय भरपूर होते स्टेशन, नावं होती, 5-6 स्टेशन आली. मी सुद्धा थोडीशी घाबरली, कारण मला सुद्धा इकडचे कुठल्या स्टेशनचे एकही नावं आठवत नव्हती, या कधी ऐकली सुद्धा नव्हती. तर चला घाबरत घाबरत का होईना मेट्रोचा प्रवास केला. भावालाही मध्ये फोन केला आणि तो म्हणाला नो टेन्शन, तू का घाबरते, तू एवढी एज्युकेटेड असून सुद्धा घाबरते. नंतर मग काय जाऊ द्या, घाटकोपरला अंधेरीवरून चढलो, उतरलो आणि घाटकोपरवरून पुन्हा ठाण्याला ट्रेन पकडली आणि आलो आमच्या ठाण्याला. तर चिमू म्हणे अगं बाई लवकर चला, खूप उशीर झालाय, मला शाळेत पण जायचं आहे. तर काय करणार, खरंच शाळेत जायचं आहे, सोमवारचा दिवस उजाडला आहे आणि आज दीदीचा पेपर आहे कम्प्युटरचा. तर चिमूबाई म्हणते राहू दे, पेपरला जाऊच नको, फिर ना अजून मामाच्या गावाला. अगं म्हटलं तू सुद्धा फिरत होती, ते एकटी नव्हती फिरत. नाही नाही, माझ्या मामाच्या गावाला मी फिरणारच ना, मला काय एवढे पेपर नाही आहेत. दीदीला कोणी सांगितलंय फिरायला, आता बस ओरडत, आता मी चालली. आणि आम्ही पोहोचलो 11 वाजता. सकाळी 7:30ला ट्रेन पकडली. विरार टू अंधेरी, अंधेरी टू घाटकोपर, मेट्रो 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 आणि नंतर ठाणे. चला पोहोचलोय कसे बसे. आणि
आईलाही आता मग सॉरी मी बोलतेय, युद्ध चालू आहे अमेरिकेला आणि इराणला आणि झळा बसलात आपल्याकडे. स्टेशनला आल्यावर म्हटलं काहीतरी नाश्ता विकत घ्यावा, एक वडापावची गाडी नाही, एकही वडापावचं जे दुकान छोटे छोटे ते स्टॉल होते ते सुद्धा नाहीत. सगळ्यांनी सगळं बंद केलंय का? का तर गॅसचा प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. त्यात रिक्षावाल्यांनी एवढं जे डोकं खाल्लंय, एकही आमच्या स्टॉपला यायला तयार नाही आणि वरनं जे बाकीच्या अलीकडे तयार होते लाईन त्यांनी पैसे वाढवलेत. एवढी मुजोरी सुद्धा चालू आहे. म्हणजे बाहेरच्या ठिकाणी युद्ध चालू आहे तर आपल्याकडे त्याच्या झळा बसायला लागलेल्या आहेत. अरे काय चाललंय? आणि लोक म्हणतात की अफवा अफवा अफवा. अफवा नाही आहे, काही काही गोष्टी खरंच पसरत चाललेल्या आहेत. प्रॉब्लेम सुरू होत चाललेत आणि तिकडे काय वेगळंच आहे ना आपल्याकडे काय भलतंच सुरू झालं आणि काही लोक आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतायत. तर ठीक आहे, मोरदे. मग म्हटलं कसं बसं का होईना आपण लवकर घरी जाऊया, आपल्याला पुढे शाळेत जायचं आहे. आलो पटकन तवर आमचे नवरदेव म्हणजे मिस्टर वाटच बघत होते का तर नाश्ता करायचा होता. आम्ही सकाळी लवकर येणार म्हणून ते आंघोळ पांघोळ करून तसेच बसले होते. मग आल्यावर नाश्ता बनवला, नाश्ता दिला, जेवण बनवलं, मुलांना पाठवलं शाळेत आणि आत्ताशी मी रिलॅक्स बसले आणि आता अवतार खूप विचित्र झालेला आहे. पण एक आहे, वसईवरून विरार वाटलं नव्हतं कधी जाऊ म्हणून. फ्लॅट छान आहे, बाबांना आवडला का तर तो लिगल आहे. म्हाडामध्ये सगळं लिगल आहे. कुठेही काही घ्यायला गेलं तर अनलिगल त्यांना बिलकुल आवडत नाही. भले कसं का असं ना आपलं स्वतःचं हक्काचं असं जिथे कोणी बोट दाखवू नये या काही बोलू नये. भरपूर लोकांनी आम्हाला बोलले, चुकीचं बोलले की तुम्ही म्हाडामध्ये का घेतला, तिथं पाण्याचा इश्यू आहे, तिथे हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे, तिथं बरोबरच नाही आहे, तिथे लिफ्टचं काम चालत नाही बरोबर, बिल्डिंग खूप मोठ्या मोठ्या आहेत पण काही सोयीसुविधा बरोबर नाही आहे. तर तसं काहीसुद्धा नाही आहे. काय झालं, सुरुवातीला जेव्हा नवीन नवीन म्हाडाच्या बिल्डिंग ज्या विरारला उभ्या झाल्या होत्या तेव्हा काही गोष्टी तिथे नव्हत्या. तिथे पाण्याचाही प्रॉब्लेम होता, लाईटिंगचा काय इश्यू असेल तो असेल, लिफ्टचा इश्यू काय असेल तो असेल. पण तिथे काही जे राहणारे आहेत स्वतः ओनर वगैरे, तिथे सुद्धा काही जणांना लॉक लावलेले आहेत. पण त्यांचे नळ, पाण्याचे नळ वगैरे चालू असतात. मग ते पाणी आलं का लिफ्टमध्ये वगैरे जातं. मग त्यांना तो भुर्दंड पडला की मग लिफ्ट बंद होतात. मग त्याला काय करणार सांगा बरं. काही गोष्टींची बिल्डिंगमध्ये राहताना काळजी घ्यावी लागते. हा मान्य आहे की अगोदर बरोबर नव्हतं पण आता ओके आहे, पाणी बरोबर आहे. सकाळी 7ला आलं की ते मला वाटतं 1 तासभर असतं, 8 वाजेपर्यंत पाणी असतं, फुल प्रेशरने पाणी असतं. आता आम्हाला असं नाही कारण आम्ही खाली आहोत, जास्त वरच्या माळ्यावर नाही आहोत. सो बऱ्यापैकी पाणी येतं आणि चला आमच्या आईची सुटका झाली पाणी भरण्यापासून. कारण मला आठवते आम्ही जे वसईवालीमध्ये राहत होतो तिथे पाण्याचा एवढा इश्यू होता ना, एवढा इश्यू. तिथले जे पाणी भरणारे जे अगोदरचे आहेत ते नंबरचा प्रकार तिथे होता. त्यांचं ते भरून झालं की मग आपण भरायचं. मग मला तर वाटतं ना, मला खूप टेन्शन यायचं. शाळेत जायचं म्हटलं पाणी भरून जा आणि पाणी भरून जायचं म्हटलं की उशीर व्हायचा. अक्षरशः 12वीचा मला रिझल्ट घ्यायचा होता. 3 वाजता बोलवलेलं होतं आणि मी नळावरच 3 वाजता होते का आता पाणी भरायचं होतं. आणि एवढी चिडचिड अक्षरशः रडायला सुद्धा आलं होतं की मला रिझल्टला जायचं आहे. मग तसं 3:30-4 पर्यंत पटकन पाणी भरलं आणि डायरेक्ट ऑटो पकडले. तेव्हा मी डायरेक्ट ऑटोने जात नव्हतो, मी वालीवपर्यंत चालत जायचो. तिथे आम्हाला चालत 15-20 मिनटं लागतात आमच्या घरापासून जायला. तिथून मग मी बस पकडायचो आणि बस पकडून मग आम्ही कॉलेजला जायचो. ते वसईला कॉलेज आहे, वर्तक अण्णासाहेब विद्यालय, तिथे आम्ही होती मी शाळेला, मी कॉलेजला. तिथे मग मी 4 वाजता बसून 4:30 पर्यंत आय थिंक पोचले आणि एकदम शेवट, सगळ्यांच्या शेवट मी रिझल्ट घेतला होता माझा 12वीचा. मी विसरत नाही त्या अजिबात. कारण खूप काही काही असे क्षण आहेत की जेव्हा जेव्हा मी ट्युशन्स घ्यायची, तेव्हा माझी मुलगी लहान होती, जिया काही ते 6-7 महिन्याची होती. तेव्हा मी ट्युशन्स वगैरे घ्यायची. या त्याच्या अगोदर मी लग्नाच्या अगोदरसुद्धा मी ट्युशन्स घ्यायची मुलांचे. तर ट्युशन घेता घेता मला ते सोडून पाण्याला यावं लागायचं आणि पाणीही वेळच्या वेळेला नाही मिळायचं आणि 1-2 तास पाणी असायचं नाही, लवकर संपून जायचं. म्हणजे पाणीच बंद व्हायचं. मग आपण पिणार काय? तिथे 2-2 दिवसाआड पाणी येतं. एवढे तिथे पिण्याचे हाल आहेत. आणि ते पाणी पिण्याचे हाल तिथे चालत चालत 20 मिनटं चालत आपल्याला वालीच्या स्टॉपवर येईपर्यंत सगळं हाल. रात्रीच्या 10 नंतर तिथे रोडला लाईटिंग वगैरे नसतात, अंधार असतो. मधल्या बास्को लाईन आहे, कंपनी लाईन आहे, तिथे पूर्ण अंधार असतो. रात्री 10-11 नंतर तिथे कुणी जॉबवरून येणार असेल ना तर तो येऊ सुद्धा शकत नाही. तिथे चोरी चकारी मारामारी खूप प्रकार तिथे वाढत चाललेला आहे. अक्षरशः म्हणजे कुणी रात्रीचं येत असेल 12 वाजता वगैरे, अनोळखी जर असेल तर पटकन त्याला स्टक थांबवणार, त्याच्याकडून पॉकेट वगैरे चोरून घेणार, मोबाईल चोरून घेणार. अशा पद्धती तिकडे खूप चालतात त्या साईडला. तर आम्ही सेफ होतो कारण आम्ही तिथे खूप जुने होतो. बहुतेक आम्हाला म्हणजे तिकडचे जे आहेत ते सगळे आम्हाला फेस बघितलं की ओळखतात की हां हे आपल्या एरियातले आहेत, या आपल्या इकडेच राहतात.
आडनावाने ओळखतात की विरकर विरकर इथे राहतात फलाने, माझ्या भावालाही ओळखतात. त्यामुळे तो रात्री 2-3 वेळा तो सुद्धा आला होता 12 वाजता, कारण त्याचा जॉबच सुटतो 10-10:30-11 वाजता. तो चालत यायचा वालीवरून, कारण वालीपर्यंत रिक्षा असते. 11 नंतर तिथे रिक्षासुद्धा अवेलेबल नसते, कधी कधी मिळते कधी कधी नाही मिळत. मग वालीवला उतरून चालत यावं लागायचं आणि अर्ध्यात 2-3 मुलांनी सुद्धा 2-4 वेळा तो बोलतो मला थांबवलेलं आहे की रे काय रे कुठे चाललास बघू, असं करून करून थांबवले. पण त्यांनी फेस बघितल्यानंतर सोडून दिले, का आता आपल्या एरियातला आहे. पण नवीन माणूस सुद्धा तिथे सर्वाईव्ह करू शकत नाही रात्रीचं. म्हणजे कसं असतं ना, आपण एवढं शिक्षण घेतलं, एवढं एज्युकेशन घेतलं, चांगल्या कंपनीत कामाला लागलो, आता जॉब दुपारचा असेल तर आपण रात्रीच येणार की नाही, मग काय करायचं. मग त्या अशामध्ये तिथे खूप प्रॉब्लेम होत होते. म्हणून बाबांनी विचार केला की मरू दे, रिस्क घेण्यापेक्षा ना आपण सिटीमध्येच राहूया. मग सिटीमध्ये घेतलं. आता विरारला उतरलं तर नो टेन्शन, बिनधास्तपणे येणं जाणं काही हरकत नाही. आता बघू बाकीचं आपलं नशीब. आणि बऱ्यापैकी आहे तो म्हाडाचा फ्लॅट तर मला पटला, बऱ्यापैकी आहे. बट वसईच्या घराची आठवण जी आहे ते विसरता येणार नाही. नेहमी गेलं का शांत वाटायचं. पण आता तो रूम रेंटने दिलाय बाबांनी. भरपूर लोक मागे लागलं की विकून टाका विकून टाका. मग सध्या एक रूम विकला, एक रूम आहे अजून, तो नाही विकायचा चाललाय, तो ठेवायचा. तर चलो अजून जायचं आहे. 2 दिवस उरलेले आहे. 2 दिवस मुलांचे पेपर आहेत ते ओके करू आणि नंतर जाऊ पूजेला. नंतर मग तिकडचं सगळं अजून सामान आवराआवर करायचं बाकी आहे. 35 वर्ष आम्ही कधीच घर खाली नव्हतं केलं. किती बारीक बारीक वस्तू आम्ही जमा करून ठेवलेल्या, तर सगळ्या काल बाहेर निघाल्या. काय काढतोय काय नाही तुम्हाला सांगते. तिकडचं खाट सुद्धा विकून टाकली. तिकडचा कबडचं तो कपाट आहे तो सुद्धा तिथेच ठेवला भाडोत्रीला. काही नाही आणलं. पण सामानच एवढं होतं ना की प्रचंड. सो असा दिवस माझा कालचा गेला. म्हणून मी काल व्हिडिओ बिलकुल अपलोड करू शकली नाही, कारण मला समजतच नव्हतं मी काय करते काय नाही. दुपारी 2ला आम्ही सामान टाकलं, ते 4पर्यंत टाकतच होतो आणि पोहोचलोही विरारला 5 वाजता. आवरावर करेपर्यंत 2 वाजले. सकाळी पण थोडंसं आवरले पटकन निघाले. सो असं सगळं हेक्टिक होतं आणि मला सुद्धा लोनली फील होतं. म्हणजे एकटं वाटत होतं की अरे मी आज व्हिडिओसुद्धा अपलोड नाही केला आहे. तर ठीक आहे, असा होता माझा कालचा. आणि नेक्स्ट व्लॉग अजून छान छान येईल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, लाईक करा, लाईक करा. आणि आनंदी आनंद आहे. नवीन फ्लॅट आहे माझ्या बाबांचा, माझ्या आईचा आणि माझ्या भावाचा. सो खूप आनंद वाटतो. आणि चिमूला सुद्धा वाईट वाटत होतं की आता आपण ह्या घरी परत नाही येणार कधी. म्हटलं नाही ना, बघू ना, येणार ना, आपलंच आहे ते, अजूनही ते विकलेलं नाही आहे, आपलंच आहे. तर चला भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह.